Hi student, unit second, nonlinear data structure. Okay, in that we discuss on linked list, tree. Okay, so tree and graph. So in last semester, okay, uh, I give the all the information, or we work on the linear data structure. Linear data structure. Okay, like array, stack, queue. Okay, so these all are the linear data structure. Okay, and this unit second, okay, we focus on try to understand the concept of non-linear data structure, that is linked list, tree and graph. So why these first thing is that why these are categorized means the data structure is categorized into two: linear data structure and non-linear data structure. Okay, so why this differentiation is happen? Because in a linear data structure, data items are organized sequentially. All the items are organized sequentially. Okay, adjacent memory locations. But in a non-linear data structure, data items are not organized sequentially. They are anywhere in a memory. They are anywhere in a memory. Okay, but they are linked. Each element that are stored into the memory, they are connected to the another one. Okay, so see here what happen in a linear. Okay, in a linear, see, like this is, okay, this is a linear. Okay, so this is the arrangement of linear data structure, means this is the first element, second, third, fourth. Okay, means that happen sequentially. Every element, like here one value, another here and another. Okay, so that happens that every element is stored in sequentially. बघा, लिनियर डेटा स्ट्रक्चर अरे म्हणा, स्टॅक म्हणा, क्यूमध्ये ह्याच्यामध्ये काय घडतं की जे एलिमेंट्स आहेत, जी माहिती तुम्ही देत आहे, ओके, डेटा स्ट्रक्चर आहेत हे सगळे लक्षात ठेवा. म्हणजे लिनियर आणि नॉन लिनियर हे दोन्ही डेटा स्ट्रक्चरच्या अंडर येतं. तर डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय पहिल्यांदा, तर जो डेटा प्रोग्राम रन केल्यानंतर आपण माहिती देतो, इनपुट करतो, आणि त्या इनपुटवरती साहजिकच परत प्रोग्रामचे इन्स्ट्रक्शन्स काय असेल ते काम करतात. तर आपण जी माहिती देतो ती माहिती कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जे काय स्टोअर्ड होते, ओके, ती माहितीची मांडणी कशी असते, तिची रचना कशी असते, ती कम्प्युटरच्या मेमरीमध्ये कशा प्रकारे संग्रहित होते, हे आपण बघतो. यातलं पहिल्यांदा बघितलं आपण लिनियर, म्हणजे कम्प्युटरच्या मेमरीमध्ये हे जी माहिती तुम्ही इनपुट करताय, प्रोग्राम रन झाल्यानंतर जी माहिती तुम्ही इनपुट करताय ती अशी एकामागोमाग एक कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जे काही लोकेशन्स असतात त्या प्रत्येक लगतच्या लोकेशनमध्ये, जागेमध्ये ती माहिती स्टोअर्ड होते. ओके, आणि ह्याला म्हणायचं लिनियर डेटा स्ट्रक्चर, आणि त्याच्यामध्ये अरे आहेत, स्टॅक आणि क्यू आहेत. आणि नॉन लिनियर म्हणजेच काय, तर जी काय कम्प्युटरची मेमरी आहे, की तर कम्प्युटरच्या मेमरीमध्ये हे कंटिन्युअसली न होता, की इथं एक असेल तर दुसरा एलिमेंट इथं असेल, तिसरा इथं असेल, चौथा इथं असेल, पाचवा इथं असेल, सहावा इथं असेल, असं जिथं लोकेशन्स मोकळे असतील, कंटिन्युअसली नाही, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जिथं जिथं कुठं मेमरी लोकेशन्स मोकळे आहेत त्या लोकेशन्समध्ये ती माहिती स्टोअर्ड होणं आहे. ओके, हे नॉन लिनियरमध्ये येते, लक्षात ठेवा. ओके, सो this means in a non-linear, okay, data structure, the data atoms are organized, are not organized sequentially, that are not organized sequentially. Okay, it's called as a non-linear data structure. In another word, data elements of non-linear data structure, okay, could be connected to more than one element. Okay, and that makes a special kind of relationship among them. बघा, नॉन लिनियरमध्ये काय होतं की साहजिकच ॲडजस्टंट लोकेशनला डेटा आयटम स्टोअर झालेले नसतात. ते कुठंही वाटेल तसं मेमरीमध्ये जिथं लोकेशन फ्री असेल तिथं ते स्टोअर झालेले असतात. ओके, आणि या वाटेल तसं स्टोअर झाल्यामुळे ह्यांच्यामध्ये एक प्रकारचं संबंध मात्र तयार झालेला असतो, कारण नेक्स्ट एलिमेंट आपल्याला ॲक्सेस करायचा असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये ओके एक रिलेशन राहावं लागतं. ओके, एक वेगळ्या प्रकारचं रिलेशन तयार झालेलं असतं. ओके, सो ऑल द डेटा एलिमेंट्स इन अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर कॅनॉट बी ट्रॅव्हर्स्ड इन अ सिंगल रन. ओके, जसं लिनियरमध्ये काय होतं की लिनियरमध्ये हे सगळे इथं 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 अशा व्हॅल्यू सगळ्या स्टोअर्ड असतात. त्यामुळे तुम्ही ॲक्सेस करायला की हा पहिला घेतला, नंतर हा पुढचा, नंतर हा पुढचा, नंतर हा पुढचा, हा पुढचा, असं एकाच ओके
एकदा तुम्ही मार्गक्रमण केला, दॅट इज कॉल्ड अ सिंगल रन, म्हणजे एका मार्गक्रमणमध्ये तुम्ही सगळ्या ॲटमना व्हिजिट करू शकताय. पण नॉन लिनियरमध्ये कसं असतं, ओके, तर तुम्हाला मी इथे दाखवेन, त्याचा डिफरन्स पण सांगेन. इथे बघा, इथं अगोदर आपण डिफरन्स बघूया, ते बरं होईल तुम्हाला आणखी स्पष्ट व्हायला लिनियर आणि नॉन लिनियरमध्ये. ओके, बघा, लिनियरमधले पहिला पॉईंट बघा. ओके, लिनियरमध्ये पहिला बघा, a data type of data structure that arranges the data item in an orderly manner where the elements are attached adjacently. ओके, म्हणजेच बघा, लिनियरमध्ये काय असतं, हे एका मागोमाग एक असतात. ओके, असं असेल किंवा या प्रकारे व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली असं म्हटलं तर स्टॅक होईल. अशा प्रकारे जर म्हणत गेला आपण तर क्यू होऊ शकतं. ओके, तर अशा प्रकारे स्टोअर होतं. वाटलं ह्याची अरेंजमेंट तुम्हाला एखादी दाखवतो मी. ओके, हे बघा, हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, म्हणजे जे इलेमेंट्स आहेत, ओके, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, ओके, काय असेल, म्हणजे समजा इथे एखाद्या स्टुडंटची रोल नंबर असेल 1, ह्याचा 2 आहे, ह्याचा 3 आहे, 4 आहे, 5, 6, हे एकामागोमाग एक असे ॲडजस्टंट मेमरी लोकेशनमध्ये काय होतं ते संग्रहित केले जातात. त्याला लिनियर म्हणायचं. ओके, एकाला लागून दुसरा, दुसऱ्याला तिसरा, चौथा, पाचवा, असं एकामागोमाग एक असतात. ओके, ह्याला लिनियर म्हणता येईल. ओके, आणि नॉन लिनियरमध्ये काय असतं बघा, नॉन लिनियरमध्ये अ टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर, हा एक डेटा स्ट्रक्चर आहे दॅट अरेंजेस डेटा इन सॉर्टेड ऑर्डर क्रिएटिंग अ रिलेशनशिप अमंग द डेटा एलिमेंट्स. नॉन लिनियरमध्ये साहजिकच कसं असतं, ओके, खास करून जो डेटा असतो एका सॉर्टेड ऑर्डरमध्ये असतो. ओके, पण त्याची अरेंजमेंट कशी असते, ओके, एका मागोमाग एक नसते. अरेंजमेंट त्यांची एका मागोमाग एक नसते, लक्षात ठेवा. ओके, इथं पाहतो या प्रकारे. ओके, इथं बघा ऑर्डर जर आपण बघायला, हा पहिला एलिमेंट आहे. ओके, ह्याच्यानंतर 2 एलिमेंट्स आहेत, ह्याच्यानंतर कुठला म्हणता येईल, म्हणजे जसं लिनियरमध्ये एकानंतर परत पुढचा एकच असतो, ह्याच्यानंतर हाच असतो. पण ह्याच्यानंतर किती आहेत बघा, ह्याच्यानंतर हा आणि हा आहे, परत ह्या 7 नंतर हा आहे आणि हा आहे. ओके, त्यामुळे असं काही सांगता येत नाही. ओके, याच्या प्रत्येकाच्या नंतर, ओके, वाटेल तसे एलिमेंट्स आहेत. ओके, म्हणजे हे सुद्धा एलिमेंट्स मेमरीमध्ये कुठं पण स्टोअर्ड असतात. ओके, म्हणजे हा मेमरीच्या एका लोकेशनला असेल, हा मेमरीच्या एका लोकेशनला असेल, तर कुठल्याही लोकेशनला मेमरीच्या हा कुठं स्टोअर्ड असतो, त्याच्या पुढं हा कुठं तर दुसरा लोकेशन स्टोअर्ड असतो. पण ह्यांच्यामुळे मात्र हे रिलेशनशिप असते, प्रत्येकामध्ये कनेक्शन मात्र असतं, हे लक्षात ठेवा. ही रिलेशनशिप एक वेगळ्या प्रकारची तयार झालेली असते. ओके, हा नॉन लिनियर आहे. ओके, नॉन लिनियर आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे अशा प्रकारे काम करतं. ओके, आता पुढचा बघा डिफरन्स काय आहे तो नेक्स्ट. ओके, मेमरी युटिलायझेशन इज इनइफिशियंट अँड मेमरी युटिलायझेशन इज इफिशियंट. बघा, मेमरीची जे काय वापर होतो, तिचा उपयोगात जेव्हा आणतो लिनियरमध्ये तर जसा व्हायला हवा तसा होत नाही. का? कारण काय होतं की लिनियरमध्ये हे कंटिन्युअसच लागतं, एकामागोमाग एकच लागतं, आणि आपल्याला एकामागोमाग एक कम्प्युटरच्या मेमरीमध्ये लोकेशन्स जेवढे हवे तेवढे एकावेळी अवेलेबल असतील, उपलब्ध असतील असं सांगता येत नाही. ओके, जेवढे पाहिजे तेवढे. तर त्यामुळे काय होतं की जेवढे लोकेशन्स मेमरी कंटिन्युअस असतील तेवढे एक वेळ तुम्हाला भेटू शकतात, नसेल तर तुम्हाला इन्सफिशियंट मेमरी म्हणून पण मेसेज येऊ शकतो. पण ओके, कारण हे कंटिन्युअस लागतं. पण नॉन लिनियरमध्ये काय होतं की तुमची जी काही मेमरी आहे, ओके, मेमरीचे काही लोकेशन्स असतात. ओके, मग कुठलाही लोकेशन्स कंटिन्युअस लागतो असं नाही आहे. कुठला हा फ्री आहे तर हा वापरू शकतो, हा फ्री वापरा, हा फ्री वापरा, हा फ्री वापरा, हा, म्हणजे कुठलाही लोकेशन जर तुम्ही फ्री असाल तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे जेवढी पूर्ण कॅपॅसिटी आहे, मेमरीची कॅपॅसिटी जेवढी आहे त्या कॅपॅसिटीपर्यंत तुम्ही वापरू शकता. फक्त लोकेशन्स कुठले ना कुठले फ्री पाहिजेत, फ्री पाहिजेत. मात्र लिनियरमध्ये काय होतं, कंटिन्युअसच पाहिजेत, कुठे असून, म्हणजे कुठे असेल तर मेमरी जसं, ओके, इथं कंटिन्युअसच आहेत. ओके, आणि ह्याच्यानंतर इथं मध्ये आहे, म्हणजे इथं बाकीच्या जागा फिल आहेत, लक्षात ठेवा, बाकीच्या मधल्या जागा भरलेल्या आहेत, आणि इथं मोकळा कुठं तर आहे. तर तुम्ही इथून नॉन लिनियरमध्ये इथून इथे येऊ शकत नाही, लक्षात ठेवा, हा मोकळा येऊ शकत नाही. मात्र लिनियरमध्ये तुम्ही कुठलाही लोकेशनमधला जर फ्री असेल एखादं लोकेशन, तरी तुम्ही कंटिन्युअस असेल तरी पण घेऊ शकता आणि फ्री असेल तरी पण घेऊ शकता. ओके, म्हणजे काय, मधलं एखादं लोकेशन कुठं मोकळं असेल तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. ओके, याच्यामध्ये डेटा एलिमेंट स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे मेमरी, ओके, युटिलायझेशन जे होतं, उपयोग होतो. नॉन लिनियरमध्ये आपण चांगल्या प्रकारे मेमरी जी मोकळी आहे तिचा उपयोग करून घेऊ शकतो. लिनियरमध्ये मात्र तसा होऊ शकत नाही, कारण कंटिन्युअसच लागतात. हे सिंगल रन आणि मल्टी रन. ओके, तर सिंगल रन म्हणजेच काय की एका रनमध्ये, एका मार्गक्रमणमध्ये तुम्ही सगळ्या एलिमेंट्सला व्हिजिट करू शकता. जसं इथं हे एलिमेंट्स आहेत, ह्या एलिमेंट्सला तुम्हाला जर
ॲक्सेस करायचा आहे, व्हिजिट करायचा आहे, तर तुम्ही सुरुवात केलात, ओके, इथून सुरुवात केलात तर की हा पहिला एलिमेंट, नंतर हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, हा प्रत्येकाला एकाच रनमध्ये तुम्ही पोचू शकताय. पण हेच जर नॉन लिनियर असेल तर एका रनमध्ये होत नाही. म्हणजे इकडून इकडं आलात, इकडून इकडं आलात, ओके, तर तुम्ही सगळे एलिमेंट मिळाले का? नाही मिळाले, की परत एकदा तुम्हाला घ्यावं लागतील. इकडं मार्ग आहे, इकडं मार्ग आहे, हा पुढचा रन झाला, हा मार्ग आहे, हा पुढचा रन, हा आहे की हा एक मार्ग झाला, परत हा एक आहे. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही एका रनमध्ये सगळ्यांना व्हिजिट करू शकत नाही, पोचू शकत नाही. ओके, तर आता पुढचा बघा, इझियर टू इम्प्लिमेंट. नेक्स्ट आहे इझियर टू इम्प्लिमेंट. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर इज इझियर टू इम्प्लिमेंट. नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर ओके सोपं आहे तयार करायला, कारण का ते सिक्वेन्स वाईज असते, एकामागोमाग एक असतं, त्यामुळे ते बनवणं सोपं आहे. पण नॉन लिनियर लिनियर हे सोपं आहे आणि नॉन लिनियर हे अवघड आहे. कारण का? कारण मेमरीमधले कुठलंही लोकेशन जिथं फ्री असेल तिथं तुम्ही एलिमेंट स्टोअर करताय, त्यामुळे प्रत्येकामध्ये आपल्याला रिलेशनशिप लावावी लागते. ओके, त्यामुळे हे त्या मानानं लिनियरच्या मानानं नॉन लिनियर इम्प्लिमेंट ओके बनवणं ओके त्याची मांडणी करणं अवघड आहे. आणि ह्याचं एक्झाम्पल सांगायला गेलं लिनियरचं तर स्टॅक आहे, क्यू आहे. आणि नॉन लिनियरचं सांगायला गेलं तर ग्राफ आहे, परत ट्री आहे, हे नॉन लिनियरमध्ये आहे. ओके, तर बघा आपण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. ओके, तर साहजिकच नॉन लिनियर म्हणजे काय असतं, दॅट इज अ डेटा स्ट्रक्चर बट द डेटा एलिमेंट्स आर नॉट ऑर्गनाइज्ड सिक्वेन्शियली. नॉन लिनियर म्हणजे काय की लिनियर म्हणजे एका क्रमानुसार ओके एका रेषेमध्ये म्हणता येईल. तर नॉन लिनियर म्हणजे काय, ते साहजिकच एका रेषेमध्ये ओके असणार नाही आहेत, लगत असणार नाही आहेत. ओके, दॅट इज नॉन लिनियर. ओके, तर आता ह्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर नॉन लिनियरमध्ये मी तुम्हाला ट्री आणि ग्राफ सांगितलं, त्यासोबत नॉन लिनियरमध्ये लिंक लिस्ट हा एक कन्सेप्ट आहे. थोडंसं लिंक लिस्टच्या विषयी सांगायला गेलं तर मीन्स व्हेन एव्हर यू try to search or try to understand this concept okay in any book or on net, okay, sometimes or most probably also okay they tell that the linked list is a linear data structure. ओके, बघा जर तुम्ही पुस्तकामध्ये कुठल्या तरी किंवा व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात की लिंक लिस्टच्या बाबतीत, तर लिंक लिस्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशी दिसेल की लिंक लिस्ट हे लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणून सुद्धा पाहण्यात आलेलं आहे. लिनियर डेटा स्ट्रक्चर इथं मात्र आपण कन्सिडर करतोय लिंक लिस्ट ही नॉन लिनियर. तर तुम्ही म्हणाल असं का, सरांनी आम्हाला सांगितलं लिंक लिस्ट ही नॉन लिनियर आहे. तर लिंक लिस्टच्या बाबतीत काय माहिती आहे का, थोडंसं लिंक लिस्टचा तुम्ही त्याच्याकडे पाहताय कशा प्रकारे, तुम्ही त्याचा विचार कशा प्रकारे करताय, ट्रीट कशा प्रकारे करताय, ते डिपेंड ऑन दॅट की लिंक लिस्ट इज आयदर लिनियर ऑर नॉन लिनियर. दोन्ही प्रकारे ती आपण जर त्याला पाहायला गेलो तर काम करते. म्हणजे काय, व्हेन यू आर ओके रेफरिंग ऑर व्हेन युअर पॉईंट इज अबाउट देअर ॲक्सेस, ओके, जेव्हा तुम्ही ती कशा प्रकारे ॲक्सेस करताय, एलिमेंट स्टोअर जे केलेले असतात लिंक लिस्टमधले, ओके, हाऊ यू आर ॲक्सेसिंग, ओके, दॅट टाईम ओके इट वर्क लाईक अ लिनियर. बट व्हेन यू आर ओके thinking in terms of their data storage, okay, then it is a non-linear. बघा जेव्हा लिंक लिस्ट मधले एलिमेंट जे एलिमेंट्स लिंक लिस्ट म्हणजे एक लिस्ट असते, यादी असते ज्याच्यामध्ये नोड्स असतात. इथे तुम्हाला पाहायला पण मिळते, हे बघा ही लिंक लिस्ट आहे, हा एक लिंकमधला एक नोड आहे, हा लिंकमधला नोड आहे, म्हणजे ही लिंक लिस्ट ओके, म्हणजे लिस्टची एक लिंक आहे. लिंक म्हणजे एक साखळी म्हणता येईल, आणि त्या साखळीमध्ये एक एक नोड असतो. तसं ही एक पूर्ण एक साखळीच आहे, त्यातले हे एक हे आहेत नोड आहेत. ओके, तर जेव्हा तुम्ही ॲक्सेस करतो म्हणताय, ॲक्सेस म्हणजे तुम्हाला जे हवे असतील, मिळवायचे असतील, म्हणजे डेटा जो तुम्ही स्टोअर केला आहे कम्प्युटरच्या मेमरीमध्ये, तो तुम्हाला मिळवायचा असेल तर तो मिळवताना तुम्ही काय करताय, ओके, तर हा पहिला घेत आहे. बघा ॲक्सेस करताना कशा प्रकारे हा पहिला, नंतर हा दुसरा, नंतर हा तिसरा, म्हणजे कंटिन्युअस मॅनरमध्ये घेत आहे, एकामागोमाग एक घेत आहे. तर अशा वेळी ही वर्किंग पाहायला गेलं तर आपण ही लिनियरसारखी वाटते जेव्हा तुम्ही ॲक्सेस करताय.
पण जेव्हा तुम्ही हे स्टोअर करताय, म्हणजे इथे स्टोअर करताय तेव्हा ती काही कंटिन्युअस मेमरी लोकेशनला स्टोअर होत नाही. ती कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जिथं कुठं लोकेशन मोकळ्या असतील, इथं लोकेशन मोकळ्या तर इथं स्टोअर होणार आहे. ओके, इथं मोकळ्या तर इथं स्टोअर होणार, इथं मोकळ्या तर इथं स्टोअर होणार. असा रँडमली कुठंही हा नोड इथं असेल, हा आहे हा इथं असेल, हा आहे हा इथं असेल, असं रँडमली ते कम्प्युटरच्या मेमरीमध्ये व्हेरेवर देर इज अ एम्प्टी स्पेस, ओके, दॅट नोड इज टू बी स्टोअर्ड. सो डिपेंड अपॉन the access and data storage, linked list okay is either linear or non-linear. मग इथं आपण तो डेटा कशा प्रकारे स्टोअर करतोय त्याचा विचार करून आपण ही नॉन लिनियरमध्ये घालण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, हा पहिला तुमचा भविष्यामध्ये नंतर तुमचा गोंधळ होऊ शकतो, ते पहिल्यांदा क्लिअर करून घ्या तुम्ही. ओके, तर लिंक लिस्ट म्हणजे काय बघा. ऑब्वियसली लिंक लिस्ट इज डिफाईन्ड ॲज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, ओके, दॅट वी कॉल्ड ॲज अ node, and that nodes are stored in memory randomly. ओके, बघा ही एक लिंक लिस्ट आहे. ओके, so see here, this is a linked list, this is an example or this is a graphical representation of your linked list. So this linked list, okay, this one is a node, this is the first node, this one is second, this one is a third node. Okay, so the linked list is consist of numbers of nodes. So this linked list, it contains a data. So obviously, okay, that data is stored into the memory, but that not continuous manner. Okay, adjacent memory location, it is stored randomly anywhere wherever there is a empty space. So every node also consists of two. Every node is consist of two. The first one, okay, the data that is stored into the node, and the next one is a link. That link, okay, points to the next node. Okay, means what happen बघा, प्रत्येक नोड हा दोघांपासून बनलेला असतो, कारण ही मेमरी समजा कम्प्युटरची, आणि या मेमरीमध्ये जो डेटा स्टोअर्ड होतो हा एक नोड आहे समजा, हा दुसरा नोड आहे, हा तिसरा नोड आहे. तर काय होतं की हा जो नोड आहे पहिला, ह्याच्यामध्ये एका भागामध्ये डेटा स्टोअर्ड होतो, आणि दुसरा भाग काय करतो, हा दुसरा भाग पुढचा नोड कुठे आहे त्याचा ॲड्रेस स्टोअर करतो, त्याला पॉइंटर म्हणता येईल. परत पुढची लिंक लिस्ट काय करते, त्याच्यामध्ये पण डेटा असतो आणि त्याच्या पुढचा जो काय आहे भाग तो काय करतो, पॉईंट करतो पुढच्या नोडला. ओके, इथे दिसतं बघा, इथे काय दिसतं बघा, डेटा आहे आणि इथे लिंक आहे, आणि ही लिंक काय करते, दुसऱ्या नोडचं कनेक्शन त्याच्याकडे असतं, त्याची माहिती त्याच्याकडे असते. ओके, तर साहजिकच जी काही लिंक लिस्ट आहे, ओके, ती लिंक लिस्ट, okay, it contains two things, the data stored at the particular address and the pointer which contains the address to the next node. म्हणजे बघा, it contains the data stored and next this one contains the address. Okay, means it contains address of the next node. या next nodeचा address या pointer मध्ये काय असतो, stored असतो. Okay, and the last last one of the list contains pointer to null. सगळ्यात शेवटचा जो नोड असतो, ओके, सगळ्यात शेवटचा जो नोड असतो त्याचा जो पॉइंटर असतो, ओके, हा नल इंडिकेट करतो. नल म्हणजे लिस्टचा शेवट झाला, हे इथं आपल्याला दर्शवतं, इथं आपल्याला समजतं लिस्टचा शेवट झाला, इथं आपल्याला समजतं, लक्षात ठेवा. जो नल असतो म्हणजे पुढं काही नाही आहे. ओके, पुढं काही नाही आहे. ओके, तर हे अशा प्रकारे हा कन्सेप्ट आहे बघा, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमधला. ओके, हा कन्सेप्ट आहे. नॉन लिनियरमध्ये, ओके, डेटा जो आहे हा कुठेही मेमरीमध्ये जिथं लोकेशन्स मोकळे आहेत त्या ठिकाणी स्टोअर करण्यात येतो, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत आपण बघतोय की डेटा कसा स्टोअर करतो, त्यानुसार लिंक लिस्ट, ओके, ट्री, ओके, तसंच ग्राफ, हे सगळे काय आहेत, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर आहेत, आणि आपण याचा अभ्यास या युनिटमध्ये करणार आहोत.